नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी अत्यंत दिलासादायक व आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न जाता आपण आजच्या आपल्या प्रमुख दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची दिलासादायक आनंदाची बातमी पुढील प्रमाणे आहेत. बातमी आहेत गुड ब्रेकिंग न्यूज. घर भाडे भत्ता फरक अदा करण्याबाबत शासनाचे परिपत्रक जाहीर, तर थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा. या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करणार आहे पुढील प्रमाणे. तर चला करूया स्पष्टीकरण. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी गुड ब्रेकिंग न्यूज आहे. कर्मचाऱ्यांना आता घर भाडे भत्ता फरक अदा करण्याबाबत शासनाचे महत्वपूर्ण परिपत्रक जाहीर, तर थकबाकी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार. चला तर आजच्या ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे स्पष्ट करूया. तर चला पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला करूया आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या मार्फत दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी श्री पवन जोशी, बिझनेस एनालिस्ट, शालार्थ सिस्टीम, महा-आय-टी यांनी घर भाडे भत्ता म्हणजे एचआरए भत्ता फरक आधार करण्यासाठी महत्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेला घर भाडे भत्ता फरक आता कर्मचाऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महागाई भत्ता 50% जाहीर. मित्रांनो, वित्त विभागाचा निर्णय यांच्या शासन निर्णय दिनांक 25 फेब्रुवारी 2025 नुसार जुलै 2024 पासून महागाई भत्ता म्हणजे डीए 50% करण्यात आला आहे. महागाई भत्ता 50% झाल्याने 7व्या वेतन आयोगानुसार घर भाडे भत्ता दरामध्ये वाढ लागू होते आणि त्यानुसार 7व्या वेतन आयोग आणि घर भाडे यातील सहसंबंध आपण पाहूया. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 5 फेब्रुवारी 2019 नुसार महागाई भत्ता 50% किंवा त्यापेक्षा जास्त झाल्याचं घर भाडे भत्ता वाढीव दराने देय ठरतो. याचाच अर्थ असा होतो की तो अर्थ आपण पुढील प्रमाणे पाहूया. डीए 50% झाल्यानंतर घर भाडे भत्ता दरात म्हणजेच एचआरए दरात स्वयंचलित वाढ होत असते. जुलै 2024 पासून वाढीव दराने एचआरए म्हणजे घर भाडे देय भत्ता आहे. मात्र काही कर्मचाऱ्यांना त्यांचा फरक अद्यापपर्यंत मिळालेला नव्हता. हा भत्ता न मिळण्याचे कारण काय होते, तर शालार्थ प्रणालीत तांत्रिक अडचण आली होती आणि याप्रमाणे शालार्थ प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे अंतर्गत कार्यरत शालार्थ प्रणालीमध्ये घर भाडे भत्ता फरकाची रक्कम आता स्वतंत्र असा टॅब उपलब्ध नव्हता. परंतु आता शासन निर्णय क्रमांक महागाई भत्ता वाढ /1324 दिनांक 25 फेब्रुवारी 2025 नुसार शालार्थ प्रणालीमध्ये घर भाडे भत्ता फरक टॅब उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. कोणाला मिळणार घर भाडे भत्ता, हाही महत्वाचा प्रश्न आहे. याही प्रश्नाच्या संदर्भात आपण विचार करूया. खालील कर्मचाऱ्यांना हा घर भाडे भत्ता मिळणार आहेत. ज्यांना वाढीव दराने घर भाडे भत्ता मिळाला नाही आणि ज्यांची एचआरए फरकाची रक्कम शालार्थ प्रणालीमध्ये प्रलंबित आहे, अशा सर्व पात्र कर्मचाऱ्यांना आता थकबाकी घर भाडे भत्ता फरक अदा केला जाणार आहे. आणि
आता कर्मचाऱ्याने काय करावे असाही प्रश्न मनात निर्माण होतो. तर कर्मचाऱ्याने पुढील कृत्य करावेत. एक, आपल्या शाळा प्रमुखाशी संपर्क साधावा, आपल्या विभाग प्रमुखाशी संपर्क साधावा किंवा प्राचार्याशी संबंध साधावा. 2, शालार्थ लॉग इन तपासावे. 3, घर भाडे दर व महागाई भत्ता नोंदी संपूर्ण पडताळा करून पूर्ण कराव्या. 4, फरकाची गणना योग्य आहे की नाही याची खात्री करून घ्या. आणि महागाई भत्ता 50% झाल्यानंतर वाढीव घर भाडे भत्ता देणे बंधनकारक होते. मात्र तांत्रिक कारणामुळे थकबाकी रक्कम अडकली होती किंवा मिळाली नव्हती. आता शिक्षण संचालनाच्या परिपत्रकामुळे हा मार्ग मार्गी लागला आहे. राज्यातील हजारो शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी दिलासादायक ठरणार आहे आणि म्हणून घर भाडे भत्ता लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता असून संबंधित आवश्यक कागदपत्रे संपूर्ण नोंदी तपासून ठेवाव्यात. म्हणजे घर भाडे भत्ता थकबाकी फरकासह शासन परिपत्रकानुसार देय ठरला आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.